सत्ताधारी पक्षांमधील कटुता संपवण्यासाठी भाजपचं दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्व महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मध्यस्थी करणार आहे अशी माहिती आहे। नेमकं काय घडतंय ते सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या संघर्षाचा आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो। तो फटका बसू नये यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील कटुता संपवण्यासाठी भाजपचे दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्व महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचं खासरित्या किंवा खात्रीलायकरित्या समजले। तर राज्यातील नगर परिषदा तसंच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला। वास्तविक ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी यात नेतेच हातगाईवर आले। त्यातही सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप रंगले। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचं व्हिडिओ चित्रीकरण निलेश राणेंकडून दाखवण्यात आल्यानंतर मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे अशी इशारे वजा प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली। त्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील सभेत शिवसेनेला लक्ष केलं। माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या भाषणातील नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते या वक्तव्याचा दाखला देत जो भला कुछ है देवा भाऊ ही है असं चव्हाण म्हणाल्यानं युतीमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपचे नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं एका वृत्तवाहिनीला दिली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र भाजपशी जुळवून घेण्यावरच भर दिलाय। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली। 3 तारखेनंतर काहीही झालं तरी आमची राष्ट्रवादी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या NDAच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं। पुढील महिन्याभरात जिल्हा परिषदांच्या आणि त्यानंतर एक प्रकारे मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। महानगरपालिकेतील जागा वाटपावरून सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू असून आता त्यामध्ये कटुतेची भर पडणार आहे। यामुळं प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे तसंच पिंपरी चिंचवड या महापालिकातील जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमधील ठिणगी आगडोंबाला आमंत्रण देण्याची चिन्ह आहे। त्यातही ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत वेळीच तोडगा न निघाल्यास इथं भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असल्याचं स्थानिक नेत्यांकडून खाजगीत सांगितलं जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील भाजप तसंच शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाशी थेट दिल्लीतील भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व संवाद साधत मध्यस्थी करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिलेली आहे। आमच्या पक्षानं केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपचे जवळपास 170हून अधिक नगराध्यक्ष विजयी होतील असा अंदाज आहे। साहजिकच भाजपच मोठा भाऊ असल्याचं विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं आणि नगरपालिका निवडणुकानंतर सुद्धा ते सिद्ध होईल। मात्र तरीही महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला शिवसेना तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आवश्यक आहे। त्यामुळे
आमच्या केंद्रातील नेतृत्वाकडून भाजप शिवसेना संघर्षावर तोडगा काढला जाईल असंही या मंत्र्यानं सांगितलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्व मिटवणार आहे, ही खात्रीलायक बातमी आहे. यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा.